नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नांदेड शहरालगतच्या सिडको परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. बीएचएमएसच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या 25 वर्षीय विद्यार्थिनीनं खासगी हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन स्वतःला संपवलंय. या संपूर्ण प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव यांचं नाव आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पाहुयात हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे. नांदेडमधील सिडको परिसरातील एका खासगी हॉस्टेलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. मृत विद्यार्थिनीचे नाव आकांक्षा गायकवाड असं असून ती बीएचएमएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. आकांक्षा सिडको परिसरातील एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्या निवासस्थानी असलेल्या खासगी एका हॉस्टेलमध्ये राहत होती. शुक्रवारी दुपारी तिच्या खोलीत तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वतःला संपवलं. या संपूर्ण घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. आकांक्षाच्या कुटुंबियांनी या प्रकरणात गंभीर आरोप केलेत. मृत आकांक्षाचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आकांक्षाने मागील 8 ते 10 महिन्यांपासून हॉस्टेल फी भरली नव्हती. याच कारणावरून हॉस्टेलचे मालक जीवन घोगरे पाटील हे तिला वारंवार मानसिक त्रास देत होते. फी भरण्यासाठी सतत तगादा आणि मानसिक छळ सहन न झाल्यामुळे तिनं आत्महत्या केल्याचे आरोप कुटुंबियांनी केलेत. गायकवाड राहणार वाजेगाव मातंग समाजाचा असून माझी मुलगी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड ही हाडको येथील कमल किशोर कदमजी यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये बीएचएमएसला सेकंड इयरला शिकत होती. त्यांच्या शेजारी जीवन घोगरे पाटलाची बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगमध्ये ती क्वाड बेसिसवर किरायानं राहत होती आणि तिथून शिक्षण करत होती. मला 1-1:30च्या दरम्यान कॉल आला, तुमच्या मुलीनं फाशी घेतली. मी जाऊन बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज कळाला नाही. फाशी नसून तिला मारून लटकवण्यात आले असल्याचा मला संशय आहे. जोपर्यंत त्याचा छडा किंवा तपास लागणार नाही, माझ्या मुलीला न्याय भेटणार नाही, तोपर्यंत मी डेथ बॉडी नेऊन अंत्यसंस्कार करणार नाही आणि इथून उठणारही नाही. मला वाटतं तुम्हाला फीस काही असं होतं, ते फीस होय काय आहे त्याचं माहिती नाही. आता तिथं जे झालं ते कळलं आम्हाला. काय फक्त हुशार मुलगी हुशार होती. आत्महत्या माझी मुलगी करू शकत नाही. तिने का 4-5 दिवसापूर्वी एका दुसऱ्या मुलीला सुद्धा जीव वाचवलाय. नेऊन दवाखान्यामध्ये मेडिसिन तिने घेतलं होतं, तर तिला नेऊन दवाखान्यात ऍडमिट करून तिला वाचून घरला घेऊन आलेली मुलगी आहे. माझी मुलगी 25 वर्षाची होती, काही नाबालक नव्हती. ती आत्महत्या करू शकत नाही. तिचा घातपात झालेला आहे, तिला मारून लटकवण्यात आलेला आहे असा माझा पूर्णपणे संशय आहे. आता ते जे जीवनराव घोगरे यांची बिल्डिंग आहे, त्यांच्या बिल्डिंग मध्ये कोण आलं कोण गेलं काय गेलं, आता आम्ही तर तिथे राहत नाही. त्या बिल्डिंगच्याच आता जे आहे ते प्रशासन जे बी आहे त्याचं ते त्यांनी बघून तुमच्या पोलीस स्टेशननी चौकशी करून जे गुन्हेगार आहे त्यांना गुन्हा नोंदवून, आम्ही मातंग समाजाचे आहोत, जाणून बुजून झाल्यासारखं झालं. आम्ही दलित समाजाचे आहोत. जोपर्यंत त्यांच्यावर अट्रॉसिटी कायदा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नाही. मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणी पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात. वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी वय 25 वर्ष, तिने राहत्या हॉस्टेलवर घरात मध्ये राहत होती, तिथे आत्महत्या केलेली आहे. त्याचं डॉक्टर केम केलेलं आहे आणि हँगिंग म्हणून सर्टिफिकेट आलेलं आहे. पुढील तपास दिवशी घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे. मुलीच्या पालकांचा आरोप आहे की मेंटली आणि सेक्शुअली हॅरॅसमेंट झालेली आहे. ते आता तपासात होईल. ते हॉस्टेल होतं का काय? हॉस्टेलच्या बाबतीत काय सांगाल सर? हॉस्टेल अधिकृत होतं का? नाही, ती पूर्ण तपासात निष्पन्न होईल. कुठल्या एरियात हॉस्टेल होतं? ज्यांचं जे वसतिगृह होतं ते त्यांची काय राजकीय पार्श्वभूमी आहे काय? म्हणजे वडिलांचा आरोप आहे मुलीच्या की सेक्शुअली हॅरॅसमेंट होत होती आणि जे घरमालक आहेत म्हणजे वसतिगृह जे चालवत होते घरामध्ये ते सगळे तपास निष्पन्न होईल असं नाही सांगता येत. सर किती मुली होत्या हॉस्टेलमध्ये? हॉस्टेलमध्ये किती मुली होते? जवळपास 42. या प्रकरणी सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.
या प्रकरणी पोलीस या घटनेचा तपास करतायत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.